मिरज आगारात नव्याने दाखल झालेल्या 5 बसेसची माजी पालकमंत्री खासदार आमदारांच्या हस्ते लोकार्पण। माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीत भंगार बसेसचा सामना करावा लागणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या मिरज आगारला नव्या कोऱ्या अत्याधुनिक 5 बसेस मिळाल्या। मिरज आगारच्या गेल्या 2 वर्षात अनेक बसेस भंगारात काढायला लागल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना बसेसची कमतरता भासत आहे। काही बसेस नादुरुस्त झाल्यामुळे लांब पल्ल्याच्या सेवा देण्याच्या अडचणी महामंडळाकडे निर्माण झाल्या आहेत। यामुळे परिवहन महामंडळाकडे मिरज आगाराकडून 20 बसेसची मागणी करण्यात आली होती। त्यात शहरी भागाला 10 आणि ग्रामीण तसेच लांबच्या टप्प्यासाठी 10 अशी मागणी करण्यात आली होती। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिल्या टप्प्यात 5 बसेस मंजूर करून 5 बसेस ताफ्यात सामील झाल्या। कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोमवार दिनांक रोजी सकाळी 11 वाजता आमदार आणि माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले। तर माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे आणि खासदार विशाल पाटील यांनी नव्या कोऱ्या बसमधून फेरी मारून बसमध्ये बसण्याचा अनुभव घेतला। माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी परिवहन खात्याकडे मिरज आगारासाठी आणखी बसेसची मागणी केली असून लवकरच आणखी बसेस मिरज आगारात दाखल होतील असेही सांगितले। यावेळी अनेक माजी नगरसेवक, महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 41 सीटच्या या बसमध्ये अत्याधुनिक सेवा आहेत। त्यामध्ये रिव्हर्स कॅमेरा आहे, ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम आहे, अग्निविरोधी सुविधा यामध्ये आहेत, पुश बकेट सीट, आरामदायी सीट, प्रत्येक सीटला मोबाईल चार्जर आदी सुविधा यामध्ये देण्यात आल्या आहेत। आज आपल्या मिरज शहरामध्ये एक वैभवात भर पडते। आज परिवहन मंत्र्यांच्याकडून आपण विनंती केली, ती विनंती मान देऊन त्यांनी आपल्याला नवीन 5 बस ह्या आपल्या डेपोमध्ये रुजू केलेली आहे। आमचं डिमांड 20 गाड्याचं आहे। 10 ग्रामीणला द्या, 10 शहराला द्या आणि त्याचं विनंती मान्य करून पहिल्या टप्प्यामध्ये आज 5 बस आपल्या इथं रुजू झालेले, त्याचं आम्ही पूजन केलेलं आहे। आज त्या आपल्या एस टी महामंडळाच्या वर्गसभेच्या निश्चितच मी 5 मार्चला मी त्यांना पत्र दिलं होतं की आम्हाला ही बस आपल्याला उपलब्ध करून, त्या बस मध्यंतरी कोरोनामध्ये त्या खराब झालेल्या बस आहेत, बऱ्याच रिजेक्ट झालेल्या बस आहेत आणि त्या पद्धतीनं ह्या बसेसची उपलब्धता मिळाली। याचबरोबर आज सर्व वैभव म्हणजे आपलं एस टी डेपो आहेत। आपले एस टी डेपो खूप जुने होते, ग्रामीणचा आणि शहराचाही। त्यासाठीही आपल्याला शासनानं पैसा उपलब्ध करून दिला आणि शासनानं पैसा उपलब्ध केल्यानंतर आता त्याचं काम प्रगतीपथावर आहे। काही महिन्यामध्येच आपल्याला ग्रामीणचं बस स्टॉप आपल्याला उपलब्ध करायला मिळेल, शहराचा बस पण चालू करून आपण तोही उपलब्ध करून देऊ। आणि निश्चितच इथं काही अडचणी असतील तर हे लालपरी ही गरिबांची आहे आणि त्या लालपरीच्या गरिबाच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध असते। पण गाड्या चांगल्या कंडिशन असाव्या, सुखरूप घरी पोचावं, घरून आपल्या शहरात कुठं सुखरूप पोचावं ह्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळ काम करत असतं। आमचंही कर्तव्य, लोकप्रतिनिधी म्हणून आमचंही कर्तव्य आहे इथं तर सुखसोयी व्यवस्थित मिळाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोन आमचा प्रयत्न चाललेला आहे। ह्या दृष्टिकोनातून आज हा बस सुरू केल्या, त्याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो। आणि आज ईद मुबारक सगळ्यांना, सण आहे ईद मुबारक। सगळं काल दसरा गुढीपाडवा झाला, आज ईद मुबारक आहे सगळ्यांना, ईद मुबारकच्या शुभेच्छा। धन्यवाद।